आज अमरू माहितीये स्कूलला का नाही गेली? कारण की आम्ही वेळेवर झोपलो आणि उठलो नाही. वेळेवर झोपलो नाही आणि वेळेवर उठलो नाही, हा भाई मतलब डिफरेंट ऑर्डर. म्हणून अमरू आज शाळेत नाही गेली है ना अमरू. मग आज या दोघांचा फन डे आहे काय? आज दीप अमावास्या आहे तर आम्ही घराला डेकोरेट करतोय. अमरू तू हेल्प करते मला, माझा बच्चू मला हेल्प करतोय. मयूरचं रिॲक्शन मला काल खूप घाणेरडं मिळालं ह्याबद्दल. काय बोललेला? वो इसकी सिर्फ चोटियां निकालना बाकी है. वो शेंडी क्या है? शिफ्टी नहीं, शिफ्टी नहीं. मला वाटतं की तुझं फक्त आता त्या आयब्रोशी वेणा घालणं बाकी आहे. अमरू बरोबर तेही कर, कारण का खरंच खूप वाढलेत. मी इथे जवळपास एक शोधलाय, मी जाऊन तिथे इन्क्वायरी करून येते काय त्यांचं कसं आहे. आणि इफ आय एम हॅपी आय विल गो फॉर इट, बिकॉज इट्स हाय टाईम. आता खूपच वाढलेत. फायनली दीप अमावास्याचं सगळं झालेलं आहे. मी रेडी झालेली आहे. हे तर अजून दाखवते कुठे कुठे काय काय दीप अमावास्याचं केलेलं आहे आम्ही. बट फर्स्ट इज दिस. आणि खूप छान जेवण बनवलेलं आहे घरी. सणातलं जेवण कसं वाटलं? सणाचं खूप जेवण छान वाटले. छान छान वाटले. आणि आपली कुक चांगली आहे. खूप चांगली आहे. गोला मारते कधी कधी, फुल डेचं कधी कधी. खूप चांगली आहे. आम्ही दोघांनी पहिल्यांदा गुलाबजामुन बनवलेत आणि ते 90% सक्सेसफुल होत आहेत. येस. आणि हे होतं आमचं जेवण झालेलं आहे. तुम्हालाही दीप अमावास्याच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही घरी खूप छान स्वयंपाक बनवलेला आहे, कारण हा पहिला सण आहे श्रावण स्टार्ट होण्याच्या अगोदरचा. आय होप सो मी बरोबर बोलते ना? हा, कारण श्रावण अजून स्टार्ट होणार आहे. तर आज आम्ही गुलाबजामुन बनवलेले आहेत आणि अख्ख्या घरात दिवे लावलेले आहेत. सो बेसिकली जे मराठी नाही आहेत किंवा त्यांना माहीत नाही आहे, हा सण जो आहे तो घरातले जितके दिवे असतात ते तुम्हाला क्लीन करायचे, त्याची पूजा करायची आहे. अँड दॅट्स इट. घरात गोडधोड बनवायचं जेवण. म्हणून चला तुम्हाला दाखवते मी पूजा कशी केली. मला चांगली कुक सापडली आहे. तर पहिल्यांदा अशी कुक मिळाली आहे जिला मला काही सांगावं लागत नाही. मी तिला बोलते हे बनवायचं आहे, ओके ताई, ओके ताई. आणि ती खूप सुंदर जेवण बनवते, म्हणजे माझ्यासारखं जेवण बनवते. तर पूजेची जागा जी असते, जे आम्ही हे दिवाळीलाही करतो, तर जिथे आम्ही स्वयंपाक बनवतो तिथे दिवे लावायचे असतात, जिथे पाणी पितो तिथे दिवे लावायचे असतात. तर अशी केलेली आहे आम्ही पूजा. आणि ते अमृतचं औक्षणाचं ताट होतं, त्याच्याने आम्ही औक्षण वगैरे केलं. तर दिस इज इट. हे खूप सुंदर वाटतं. आज माझी शूटिंग इतकी लांबली की मी काही शूट करू शकले नाही. म्हणजे माझं काहीच नाही झालं. माझं काहीच नाही शूट झालं. तुला पण हेच नाही करतो. तू एंटरटेनमेंट मध्ये इतना काम करती मतलब इतना जतम में जाती है. काही बडबडते तू. तेरे को जतम में भी नहीं बोला क्या? जतम करो एंड पे नहीं करती है तो उसका. आणि अचानक मी आणि मी दुपारभर शूट करत होते. अमरू, मी दुपारभर शूट करत होते आणि मी उभी राहून, आणि माहीत नाही अचानक, म्हणजे मी खूप परफेक्ट होते पण अचानक 5 वाजता मला ताप आणि थंडी वाजायला लागली आणि मी बेड पकडला. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मयूरने मला गोळी वगैरे दिली, व्यवस्थित केलं. मी थोडंसं जेवली आता. बट आता आम्ही आज सफेद सागर बघायला स्टार्ट केलेलं आहे. वॉचिंग सफेद सागर विथ माय आर्मी हजबंड मयूर. आम्ही सफेद सागर बघायला स्टार्ट केलंय. ॲटलिस्ट एक एपिसोड बघून आम्ही झोपणार आहे. तर हा ब्लॉग इथेच संपवूया. भेटूया उद्या.